शॉर्ट फिल्म बघितली विटंबना. खूप जास्त छान होती, कन्सेप्ट पण खूप छान होता आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही दाखवलं की कोणीतरी तुम्हाला भडकवून देतं आणि त्याच्यानंतर मुलं काय करतात की जाऊन काहीतरी वाईट काम करतात, पण त्याच्या अगोदर विचार केला पाहिजे की जे आपण करतोय ते बरोबर आहे की नाही आहे. आपण त्याच्यामध्ये आपला विचार थोडासा केला पाहिजे आणि हेच कळालं या फिल्ममधून. तुमची लास्ट मूवी पण मी बघितली होती, थँक्स बाबासाहेब, ती पण खूप छान होती. असंच तुम्ही चांगलं काम करत राहा आणि ऑल द बेस्ट तुमच्या पूर्ण टीमला. थँक्यू. विटंबना ही फिल्म बघण्याचा योग आला. भयंकर उत्कृष्ट फिल्म आहे. डायरेक्शन, ॲक्टिंग वगैरे वगैरेच्या बाबतीमध्ये बोलण्यापेक्षा जो आशय घेतला आहे की आपण कोणतंही कार्य करायचं असेल किंवा कोणताही आपला रोष दाखवायचा असेल तर तो कायदेशीरच दाखवावा. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या लोकांच्या मनामध्ये एक जो न्यूनगंड आहे तो कमी होऊन आपण नॉर्मल गंडाला येऊ शकतो. मला फिल्मच्या बाबतीमध्ये बोलताना भयंकर म्हणजे माझ्या अशा हे झालं, कारण आज माझं लेक्चर पण आहे. त्या लेक्चरमध्ये माझं असं लेक्चर होतं की न अनुभवलेले बाबासाहेब, की जे आम्हाला कोणाला उमगलेच नाहीत. बाबासाहेब म्हणजे फक्त दलितांचा नेता नाही आहे. हे जे फिल्ममध्ये दाखवलं आहे किंवा दलितांच्या करताच कार्य केलं आहे, सगळ्यांच्या करता त्यांनी केलेलं आहे, हे फिल्ममध्ये अत्यंत उत्कृष्टपणे दाखवलं. मी फार आभारी आहे दिग्दर्शकाचा आणि ॲक्टर्स आणि बाकीच्या सर्व लोकांचा की त्यांनी फार छान फिल्म केली. ओके, थँक्यू. आज तुम्ही जी विटंबना ही शॉर्ट फिल्म दाखवली ती खूपच छान होती. त्यातून तुम्ही तरुणाईला एक चांगला संदेश दिलेला आहे की आजची जी पिढी आहे, काही छोट्या घटना झाल्या जसे की बाबासाहेबांच्या मूर्तीची विटंबना असो किंवा काही घटना असो तर एक भावनिक होऊन लोक त्यामध्ये किंवा तरुणाई जास्त त्यामध्ये पडते आणि विविध घटना घडतात, ते हिंसक कृत्य होतं आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले जातात. पण तुम्ही एक उदाहरण पण त्यामार्फत दिलं की जसं की बाबासाहेबांच्या वेळेस ही घटना घडल्या होत्या, महाडचा सत्याग्रह म्हणा किंवा नाशिकचा काळाराम सत्याग्रह, पण बाबासाहेबांनी कायदा कधीच हाती घेतला नाही आणि तोच तुम्ही संदेश जो दिला तो मला खूप आवडला. आणि तुमच्या या अगोदरची सिरीज मी पाहिलेली आहे, खूप छान आहे. तुम्हाला असेच पुढे शुभेच्छा. बेस्ट. थँक्यू. छान प्रकारची मूवीज बघायला मिळाली विटंबना. मित्रांनो, हा मूवीज अशा प्रकारचा आहे की त्याच्यामध्ये आपण जे बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या असतात की कोणत्या गोष्टीला आपण कोणत्या गोष्टीचं जर काही चुकीचं कृत्य झालं, काही झालं तर आताची तरुण पिढी खूप ॲग्रेसिव्ह होते. पण ॲग्रेसिव्ह होणे म्हणजे हे एक आपल्याला एक चुकीचं असतं की कारण की माणसाला क्रोध हा माणसाचा अहंकाराचा शत्रू असतो आणि तो सगळं आपलं नुकसान करत असतो. तर माणसांनी कोणत्या गोष्टीला क्रोध न करता सामाजिक बाजूने समजून घेणे चांगले असते. प्रत्येकाने ही फिल्म बघावी की याच्यामध्ये काय होते, कसं केलं आणि काय होतं काय नाही. तर खरोखरच सुशांत निंगळे सर यांचं एक यूट्यूब चॅनल आहे, यांना तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.